नमस्कार शेतकरी मित्रो. नमस्कार. आज आपण आलो आहोत श्री शांतीनाथ सुनके खिद्रापूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांच्या प्लॉटवर वसुंधरा बायोटेक आयोजित शेतकरी यशोगाथामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय म्हणलं? शांतीनाथ जनापत सुंके. हां, कुठल्या कंपनीची रोपं घेतला तुम्ही? वसुंधरा बायोटेक. बरं. रोपं ज्यावेळेला तुम्हाला आली त्यावेळेला कशा स्वरूपात होती? सारखी एक नंबर, एक क्वालिटी एक नंबर होता. हां हां हां. आणि सेटिंग, रोपांच्या सेटिंग बाबतीत काय सांगाल? नाही, रोपाचं सेटिंग तुम्ही व्यवस्थित आणलं तर आम्ही व्यवस्थित 8-15 दिवस ठेवून त्याला व्यवस्थित केलं आणि लावून सोडलं. म्हणजे वाहतुकी व्यवस्थित झाली होती. हो, हो. तुमच्या इथं 8 ते 10 दिवस तुम्ही ठेवल्यानंतर मग हार्डिंग करून आम्ही व्यवस्थित लावून घेतले. भरणीच्या दरम्यान साधारण रोपांची उंची काय होती? 3 फूट होता. 3-4 फूट होता. 3 ते 4 फूट. 4 फूट. बरं. आणि वेन कधी सुरू झाली? वेन 7-8व्या महिन्यात चालू झालं. 8व्या महिन्यात. वेन हे करायला लेट झालं, नाहीतर 6 महिन्यात आमचं वेन चालू होतं. मागच्या वर्षी तुम्ही कुठल्या महिन्यात प्लांटेशन केला होता? 7 जून. आणि पूर कधी आला होता? पूर जुलै पासून 15 ऑगस्ट पर्यंत होतं बघा. जवळपास 15 दिवस, 15-20 दिवस होतं पाणी होतं. काय केवढी उंची होती पुराची? पुराची उंची आमच्या केळी झाड 3 फूट होतं बघा. आणि झाड केवढं होतं त्यावर? झाड 3-3.5 फूट. एक पाल वाटव शिल्लक राहिलं होतं. म्हणजे रोपांचा फक्त शेंडा. हा, शेंडा. एक महिना बुडलेली बाग. आणि त्यानंतर नियोजन कसं केलं? नियोजन म्हणजे आम्ही ते त्याला तंबाखू डोस हे ते सलरी करून तुमचं ते आहेत बघा, ते त्यांच्याकडून मार्गदर्शन करून त्यांना फोन करून विचारून सारखं त्यांना प्रत्येक वेळी आम्हाला हे नियोजन करून त्यांनी काय सांगत आहे ते ऐकून त्यांना आणि बोलून घेऊन प्लॉटवर त्यांना बोलून घेऊन आम्ही त्यांच्या सहकार्याने असं करत आलो. वसुंधरा बायोटेक तर्फे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर आम्ही मार्गदर्शन देतो आणि बुडलेली बाग, पाण्यामध्ये बुडलेली बाग सुद्धा सुस्थितीत आणून देण्याचं काम हे आमच्या एक्झिक्युटिव्ह मार्फत झालेलं आहे. साधारण किती फणे आहेत त्याला? 17-18 फणे आहेत. 18 फणे आहेत. आम्ही अभिमानानं सांगू शकतो की 17 ते 18 फण्या प्रत्येक केळीच्या घडाला आहेत. हे वसुंधरा बायोटेकच्या रोपांची किमया व शेतकऱ्यांचं नियोजन आणि त्यांचं परिश्रम ह्या एकाचं फलित म्हणजे आपण आता हा रिझल्ट बघतोय. साधारण उंची आणि बुंध्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? उंची म्हणजे घडाचं उंची 5 फूट असणार आणि झाडाचं उंची नाही 12-13 फूट आहे. हा, म्हणजे पानासह 12 ते 13 फूट उंची. किती? 17 ते 18 फणे आहेत जवळपास आहे. वरच्या फणीत किती केळी असतील तरी? नाही म्हटलं तर 2 डझन बघा. 24-25 केळी असतात. 2 डझनच्या वरला. हा. याच्या आधी तुम्ही केळी लावला होता? हा, आम्ही 94 पासून केळी लावतो. केळी लावताय? हो. शेतकऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की खिद्रापूर हे मिनी जळगाव म्हणून ओळखलं जाते. इथं केळीचं प्लांटेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं. इथली जमीन ही केळी प्लांटेशनसाठी फार पोषक आहे. तर ह्याच्या आधीचा अनुभव आणि आमच्या वसुंधरा बायोटेकच्या रोपांचा अनुभव काय सांगता? अनुभव म्हणजे पहिला जरा ते काय आम्हाला हे होत नव्हतं. वसुंधरा बायोटेकचं आम्हाला 1 नंबर आम्हाला रोप मिळालं, तेव्हापासून आमचं मार्गदर्शन व्यवस्थित झालं. काय फरक जाणवला दोन्ही? फरक म्हणजे त्यावेळी 30 असं 35-40 पत्र. तुमचं मात्र तुम्ही जरा मार्गदर्शन दिल्यावर सारखं जरा आमच्या प्लॉटवर तुम्ही येऊन सहकार्य केल्यावर आम्हाला तुमचं जरा चांगलं वाटलं. रोप हे एक नंबर आहे. विक्रमी उत्पादन झालं असं पण आपण म्हणतो. हा. किती उत्पादन झालं सांगा? एका घडाचं वजन किती होतं? एका घडाचं वजन एक होतं 50, 55, 52 आणि 60 पत्र गेलंय बघा. आणि आमचं घड हे 64 किलो पत्र झालंय. 64 किलो? 64 किलो. वा वा, खूप छान, खूप छान. इतर शेतकऱ्यांना वसुंधरा बायोटेक तर बाबतीत काय सांगाल तुम्ही? हो, आम्ही सांगणार वसुंधरा बायोटेकवाल्यांचं रोपवाटी चांगलं आहे आणि तुम्ही तिथलंच रोप घेऊन या म्हणून आम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगणार. धन्यवाद.